हिंमत नाही. तुझं समज बरोबर आहे लेकरा, पण मला आई म्हणतीस ना व. मग ऐक ना माझं. हे मेनका, मला गरज आहे तुझी. हे बघ, शांत हो पण, शांत हो. मला तुझी मनस्थिती कळतीये, पर समजा ठीक होईल ग. मला एक सांगा, मी आज तुमच्या पोटची पोरगी असते आणि तेव्हा असा कुणी चुकीचा आळ घेतला असता, त्यांचा माझ्यावरचा विश्वासच उडाला असता, तेव्हा बी तुम्ही त्यांच्यासोबत राहाबाई म्हणून हट्ट केला असता का? काय बोलू ग यावर, माझ्याकडे ना शब्दच नाही आहेत बघ. असो, मी निघते. अगं मेनका, माझा विचार करू नका, मी एकदम बरी आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हं? समध्यासनी खायला घालत असतच ना हो. आता येळेवर तुम्ही बी जेवत जा. जास्त हलगर्जीपणा करू नका, दगदग करू नका. आणि पायाचं दुखणं वाढलंय, त्याच्यावर येळच्या येळ औषध करा. हं? आणि उगाच रडत बसू नका. हं? काही नाही, मी येते. शेतावलं एक काम आहे. मेनका, 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 मेनका. जे झालं ते लय वाईट झालं बघ. माझ्या डोक्यात खरंच असं काय नव्हतं. त्या दिवशी ते उर्वशी मामी बोलता बोलता बोलून गेल्या का ती मेनका ना सुंदरला गळ्यात पाडणार. तेव्हापासून माझ्या डोक्यात तेच सगळं सुरू होत. मग मी त्याला फोन केला तर त्याचा फोन बी बंद लागत होता. म्हणून मग मी तिच्या घरी गेलो, आणि तिच्या घरी गेलो तर तेव्हा हे बघितलं, आणि म्हणून माझी चटकली.